सिग्मंड फ्रॉइडची मनोविश्लेषणात्मक थेअरी बघत होतो आपण काल. आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की पहिलं हे बघितलं होतं की कॉन्शियस माइंड आपलं बघितलं होतं आणि नंतर प्री कॉन्शियस किंवा सबकॉन्शियस माइंड बघितलं होतं आणि अनकॉन्शियस माइंड बघितलं होतं. तीन म्हणजे मनाचे प्रकार बघितले होते की कसलं जागृत मन, सुप्त मन आणि अबोध मन. तर त्याच्यामध्ये बघितलं होतं की पण जागृत अवस्थेमध्ये काय बघितलं होतं आपण की जागृत अवस्थेमध्ये आपण पाहिलं होतं की अ, अ, आपण जागृत अवस्थेमध्ये म्हणजे की आपण जे डेलीचे दैनंदिन जीवनातले व्यवहार करतो की बाबा आता मी तुमच्याशी बोलतीये लेक्चरमध्ये तर म्हणजे मग काय बोलायचं किंवा आजूबाजूला काय गोष्टी सांगितल्या त्यातल्या काय गोष्टी मी आत्मसात करायच्या किंवा काही गोष्टींकडे लक्ष द्यायचं आणि काही गोष्टींकडे लक्ष द्यायचं नाही हे सगळं काय करते मी जागृत अवस्थेमध्ये ठरवत असते किंवा समाजमान्य ज्या गोष्टी आहेत की ज्या गोष्टी समाजमान्य आहेत त्या गोष्टींना मी काय करत असते की बाबा त्या गोष्टींचाच मी फक्त काय करत असते त्या गोष्टी मी इथिक्स किंवा ते सगळ्या गोष्टी पाळून मी आपलं नेहमीचं व्यवहारातला दैनंदिन जीवनातला व्यवहार काय करत असते आणि नंतर सेकंड काय बघितलं होतं आपण की सुप्त मन सबकॉन्शियस माइंड आपण जे काही करतो ते पहिल्यांदा आपण मी तुम्हाला सांगितलं की सायकल शिकताना किंवा पहिल्यांदा गाडी शिकताना आपलं कसं असतं, की आपण काय करत असतो, की किती नाही म्हणलं तरी आपल्याला म्हणजे सांगावं लागतं, की बाबा पकड, हँडल वळव, ब्रेक दाब, त्याच्यानंतर पॅन्डल मार. आपल्याला हे सगळं काय करावं लागतं, सांगावं लागतं आणि मग हळू तुम्ही जेव्हा शिकता पूर्ण, तर तेव्हा काय होतं, की अनुभवातनं त्याची स्मृती कशामध्ये जाते, सबकॉन्शियस माइंडमध्ये जाते आणि मग तुम्हाला इतर वेळेस पुढच्या वेळेस प्रत्येक वेळेस सांगावं लागत नाही, की बाबा पॅन्डल मार किंवा इव्हन तुम्ही दुचाकी चालवायला घेतली, तरी मग तुम्हाला सांगावं लागत नाही का तर ते सगळं सबकॉन्शियस माइंडमध्ये कुठे ना कुठेतरी ते सगळं काय झालेलं असतं आपण शिकलेलं सगळं आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये गेलेलं असतं आणि मग ते आपले सगळे व्यवहार कसे होतात की अगदी ह्याच्यामध्ये होतात म्हणजे कशामध्ये होतात की डेली रुटीन सारखे म्हणजे ते करताना सुद्धा आपण काय प्रत्येक वेळेस आपल्याला सांगावं लागत नाही की असं करा किंवा तसं करा. हम्म तर आणि जागृत अवस्थेमध्ये आपण तीन गोष्टी बघितल्या की काय करतो आपण डाटा कलेक्ट करतो त्याचं विश्लेषण करतो किंवा त्या माहितीचं आपण अनालिसिस करतो आणि तिसरं काय करतो की त्याच्यावरून आपण निष्कर्षाप्रत किंवा निर्णयाप्रत पोहोचतो. अशा तीन गोष्टीमध्ये आपण जागृत अवस्थेमध्ये काम करत असतो. नंतर सुप्तावस्थेमध्ये आपण तुम्हाला मी सांगितलं की सायकल चालवणे बहुतेक पोहणे एक्झाम्पल दिलंय आपल्याला नोट्समध्ये. त्यांनी काय सांगितलं की पोहण्यामध्ये की साधारणतः काय असतं की आपण मी हे जे काही सांगितलं की टंकलेखन करणारी व्यक्ती की टाईपरायटरवर टायपिंग करणारी व्यक्ती किंवा डेली बँकेमध्ये पैसे मोजणारी व्यक्ती असू दे किंवा डेलीचं आपलं जे काम असतं त्याच्यामध्ये आपल्याला काय असतं एकदम सुपिरिटी येते. कुठे ना कुठे तो अनुभव किंवा आपला जो एक्सपिरियन्स आहे तो आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जाऊन बसतो आणि ते सबकॉन्शियस माइंड आपण जरी बरेच दिवस ते काम केलं नाही तरी आपल्या स्मृतीमध्ये काय होतं की ते कधी ना कधी कुठे ना कुठेतरी उफाळून वरती येतं. आता ह्याचं एक उदाहरण आपण असं पण घेऊ शकतो की समजा तुम्ही काय केलंत की एखाद्या ठिकाणी गेलेले आहेत कार्यक्रमाच्या ठिकाणी आणि तुम्हाला एखादी व्यक्ती दिसते आणि तुम्हाला असं वाटतं की आपण हिला कधीतरी पाहिलंय, कुठेतरी पाहिलंय. पण त्यावेळेस तुम्हाला ते आठवत नाही. मग आपण तुम्ही पण ब्रेनमध्ये आपले प्रश्न चालूच राहतात. आपण ह्यांना कुठे पाहिलंय? कधी पाहिलंय? कोण होतं? कशाच्या संदर्भात आहे ही व्यक्ती? मग हळू दुसऱ्या दिवशी आपण सहजपणे काहीतरी काम करत असतो किंवा काहीतरी विचार करत असतो आणि आपल्याला अचानक आठवतं की आपण ह्या व्यक्तीला अशा-अशा ठिकाणी, अशा-अशा वेळी, ह्या ठिकाणी आपला संबंध आला होता किंवा आपण पाहिलं होतं. हे सगळं आपल्याला काय येतं, की लक्षात येतं आणि मग काय होतं, की आपण ह्या सबकॉन्शियस माइंडचं काम काय असतं, की मग आपल्याला त्या गोष्टीतून आपल्याला त्या गोष्टी आपल्याला म्हणजे विस्मरणात जात नाहीत. आपण ज्या गोष्टी काही शिकतो कंटिन्युअसली किंवा तर त्या गोष्टी शक्यतो काय होतात, कधी ना कधी आपण परत काम करताना त्या गोष्टी आपल्याला आठवतात किंवा आपल्याला हे काम कोण करतं, तर सबकॉन्शियस माइंड करतं. सबकॉन्शियस माइंडचं काय असं सुप्त मनाची काय प्रचंड शक्तीचा आपण उपयोग करून काय करू शकतो, आपल्या जीवनामध्ये काय करू शकतो, आमूलाग्र बदल घडवून आणू शकतो. हं. मनाच्या शक्तीचे जर आपण भाग पाडले, तर शास्त्रज्ञ काय म्हणतात, की जागृत मनाची शक्ती केवळ कशी असते 2% असते फक्त आणि सुप्त मनाची शक्ती ही 98% असते. 2% कशाची असते? जागृत मनाची असते. आपण फार तर 4% म्हणू अगदीच बाबा, पण 96% ही सुप्त मनाची शक्ती असते. आणि ह्याच्यावरून काय असतं, की पण दुर्दैव असं आहे, की आपण सुप्त मनाच्या गोष्टींचा काय करू शकत नाही, वापर करत नाही. आणि सुप्त मनाला उघडण्याची क्रिया करू शकते कोण? योगनिद्रा करू शकते. मी तुम्हाला काल सांगितलं, की सत्यानंद सरस्वतींनी त्यांचं पुस्तक आहे योगनिद्रा म्हणून.
तर ते मराठी, हिंदी आणि इंग्लिश तिन्ही टेलिग्रामवरती पण अवेलेबल आहे ते. योगा फ्री बुक्स म्हणून जर टाकलत तुम्ही, तर त्याच्यावरती टेलिग्राममध्ये तुम्हाला योगनिद्रेचं बुक मिळतं. त्या योगनिद्रेच्या बुकमध्ये त्यांनी 5-6 प्रकारे योगनिद्रा कशी करायची सांगितले त्यांनी. आणि योगनिद्रा करताना छोटे-छोटे अफर्मेशन्स कसे द्यायचे, की बाबा आपण जो योगनिद्रा करताना किंवा प्रचंड ताण आहे तुम्हाला किंवा एखादी गोष्ट तुम्हाला अचीव्ह करायची आहे. आणि तुम्हाला सेल्फ बिलीव्ह स्वतःमध्ये बिलीव्ह करायला शिकलं पाहिजे आधी. मग तुम्ही अफर्मेशन केलं तर काय होतं, की आपोआप योगनिद्रेमध्ये सबकॉन्शियस माइंडमध्ये हे विचार जाऊन बसतात आणि त्यामुळं काय होतं, की मग आपल्याला ती सिद्धी किंवा ते कार्य करण्याची सिद्धी आपोआपच आपल्या हॅबिट्स तशा होतात आणि आपण ते कार्य करण्यास प्रवृत्त होतो आणि कॉन्फिडन्स वाटला, स्वतःमध्ये सेल्फ बिलीव्ह असेल तरच आपण कुठलीही गोष्ट करू शकतो. सुप्त मनामध्ये अजून कुठल्या भावना असतात? प्रेम, करुणा, दया, अभिमान, पश्चाताप, प्रेरणा, जिद्द इत्यादी सगळे शुद्ध भाव काय आहेत? सबकॉन्शियस माइंडमध्ये दडलेले असतात. आणि सुप्त मनाचा अभ्यास करणाऱ्या मानसशास्त्रामध्ये काय असतो, की मनोविश्लेषणवाद म्हणजे आपण जे सिग्मंड फ्राईडची थिअरी आहे त्याला मनोविश्लेषणवाद म्हणतो किंवा व्यक्तिमत्व पर्सनॅलिटी थिअरी म्हणून पण आपण म्हणू शकतो. ही जी काही जी सांगितले त्यांनी, ह्याला पण पर्सनॅलिटी थिअरी किंवा मनोविश्लेषणवाद असं ते जे जनक मानलं जातं. डॉक्टर सिगमंड फ्राईडला काय असलं, त्यांना जनक मानलं जातं आणि त्यांनी काय केलं, की सुप्त मनाचा प्रचंड अभ्यास केला. आता अबोध मन आणि अबोध मन काय आहे, तर त्याची मग डायग्राम तुम्हाला मी दाखवू शकते, की बाबा असं जर हिमनग बघितलाय का तुम्ही कधी? हिमनग जो असतो, तो कसा असतो, की हिमनगाचा सुळका असतो असा. तर हिमनगाचा अगदी वरचा फक्त 2% वरचा भाग म्हणजे आपण जागृत मन घेऊ शकतो. त्याच्या मधला भाग जो आहे, तो आपण सबकॉन्शियस माइंड म्हणून घेऊ शकतो आणि त्याचा खाली पाण्यामध्ये तेवढाच भाग गेलेला असतो आतमध्ये. तर तो आपण काय करू शकतो, की अबोध मनाचा भाग म्हणून अनकॉन्शियस माइंडमध्ये घेऊ शकतो. कारण का, की जेवढा आईसबर्ग वर दिसतो, त्या दुप्पट आईसबर्ग खाली त्याची पायाभरणी किंवा झालेली असते. त्या दुप्पट आईसबर्ग खाली असतो. जेवढा पाण्याच्या वर दिसत असतो, त्याच्या दुप्पट खाली काय असतो, तो पाण्याच्या खाली असतो. म्हणजे त्याच्या हिमनगाचा आपण जर वरचा भाग फक्त 2% आपल्याला दिसतो, तो काय असतो, जागृत मनाचा असतो. त्याच्या खालचा थोडासा दिसणारा भाग आणि पाण्याखाली गेलेला भाग आणि थोडासा निम्मा भाग तो सुप्त मनाचा असतो आणि एकदम सगळ्यात पाणी तळात खाली जो असतो, तो अबोध मन असं आपण म्हणू शकतो. तो हिमनगाचं जर उदाहरण घेतलं तर आपल्याला त्याच्यावरून आपल्याला हे कळू शकतं. तर सुप्त मनाच्या खालच्या पातळीवर काय असतं, की अबोध मन असतं आणि अबोध मन कसं आहे, की त्याच्यावरती कुणाचाच कंट्रोल नाहीये अबोध मनावरती. हां आणि ते कसं आहे मानुष्याच्या जाणीवेच्या बाहेर आहे. आता जागृत मन हे जाणीवेमध्ये असेल, सजग असतं ते. ते दैनंदिन जीवनामध्ये कंटिन्युअस सजग असतं, की ह्या ठिकाणी कसं वागायचंय. आता तुम्ही प्रेत यात्रेला गेलाय, तर तिथे सगळे रडत असणार, शांत असणार. तिथे तुम्ही हसू नाही शकत. हं. असं म्हणजे त्या गोष्टीला धरून, की बाबा करुणा, प्रेम, दया, माया किंवा परिस्थिती काय आहे त्याची जाणीव असणं किंवा त्याची सजग असणं कंटिन्युअसली. बाबा एखादी भयावह सिच्युएशन तुम्ही जंगलात अडकलाय, मग त्यावेळेस तुम्ही पळलं पाहिजे वाघ दिसला की. तर ही सगळी जी जाणीव आहे किंवा ही जी सजगता आहे, ते सगळं काय करत असतं कॉन्शियस मन, जागृत मन करत असतं. पण अबोध मन काय आहे, की म्हणजे ह्या सगळ्यांच्या जाणीवेच्या कक्षेच्या पलीकडे त्याच्यावरती कुणाचाच कंट्रोल नाहीये. आणि या मनात काय चाललंय याची जाणीव काय आपल्याला कधीच नसते. पण आपल्या वर्तणुकीत ते येतं. हे जे अबोध मनामध्ये जे साठलेलं आहे, ते आपल्या बिहेवियरमध्ये, आपल्या वर्तनामध्ये निदर्शनास येतं. पण आपल्याला कळत नाही ते, की आपल्या अबोध मनात काय आहे? किंवा आपल्या अबोध मनामध्ये काय चाललंय किंवा काय दडलंय हे आपल्यालाही माहीत नसतं. आणि ह्या मनावरती आपलं कसलंच नियंत्रण नसतं. हे नेणिवेच्या कक्षेतील मन आहे. जाणिवेच्या नाही, तर नेणिवेच्या. नेणिवेच्या म्हणजे ज्याच्यावर कुणाचाच कंट्रोल नाही, ज्याच्याविषयी आपल्याला काहीच माहिती नाही. म्हणून त्याला नेणिवेचं कक्ष असं म्हटलेलं आहे. आणि अबोध म्हणजे काय? अबोध म्हणजे काय? मनुष्याच्या जाणिवेच्या कक्षेबाहेरच्या मनोव्यापाराचा स्तर आहे. हं. म्हणजे मनुष्याची जी सजग जाणीव आहे, त्याच्या मनोव्यापाराच्या पण बाहेरच्या कक्षेचं ते जग आहे. एखादा माणूस असा का वागला आपल्याला कधी-कधी काहीही कळत नाही. हे कसं असतं अबोध मनाचं काम आहे. काही मनोव्यापार कसे असतात, की आपल्या नकळत होत असतात आणि ती कशी असते अबोध मनाचीच कामगिरी असते. आता समजा तुम्ही अ, एखादी गोष्ट आहे, तुम्ही बसमधून येताय आणि बसमधून येताना ना, की तुम्ही अ, एखादी गोष्ट की बाबा मंदिर दिसलं किंवा मग अ, ख्रिश्चन लोकं असतील तर ते डायरेक्ट असं-असं करतात.
मुसलमान लोक असेल तर बाबा नमाजासारखं असं करतात. आपल्यासारखे हिंदू समाजातले लोक असेल तर नमस्कार हात करून आपलं डोकं जोडतात. आता तुम्हाला विचारलं की तुम्ही येताना काय काय केलं, तर तुम्ही इतक्या अजाणतेपणाने हे केलेलं असतं, हे हात जोडलेले असतात किंवा की हे कशामुळं, तर ह्या अबोध मनामध्ये ही जाणीव असते आपल्याला. आणि आपल्याला तुम्ही विचारलं की काय काय केलं बसमध्ये येताना, तर तुम्ही काय नाही सांगणार की असं असं बघितलं, पण तुमच्या लक्षात पण येत नाही की तुम्ही सहजपणे करून जाता हे असं असं किंवा असं, की आपल्या समाजाची ती जे आपल्याला संस्कार म्हणतात, आपण थोडक्यात संस्कार पण सगळे कसे असतात, अबोध मनामध्ये जातात. आपले जे आपण इतर संस्कार जे करतो, आपल्या म्हणजे आई-वडिलांकडून आलेले संस्कार आहेत, पिढ्यानपिढ्या चालत आलेले संस्कार आहेत. तर हे सगळे कुठे असतात, की अबोध मनामध्ये असतात. आपल्या जेनेटिक्सनुसार चालत आलेले पण, आपले पिढ्या परंपरागत आलेले पण, म्हणजे की आपली आई मुलीला म्हणजे मुलगी लहानपणापासून बघते, की आई काय करते, वडील काय करतात किंवा आपल्या घरामध्ये पूजा कशासाठी, कुणाची होते, काय होते, कशाप्रकारे पूजा होते, हे सगळे संस्कार काय असतात, अगदी अबोध मनामध्ये जाऊन बसतात. आता तुम्ही विचार करा, की मारवाडी बायका इथेपर्यंत पल्लू घेतात किंवा गुजराती बायका, की ते परपुरुषांच्या समोर किंवा मुसलमान बायका बुरखा घालतात. तर ते काय असतं, की ते संस्कारामध्ये त्याला कोणी सांगावं लागत नाही. म्हणजे ते सहजपणे त्यांच्या अजाणता जाणता वर्तनामध्ये घडून येतं. पुरुष दिसला की पटकन त्या पदर इथपर्यंत ओढतात लगेच. तर हे कशामुळे होतं, की हे अबोध मनामध्ये संस्कार आहेत. कुठं ना कुठे हे दडून बसलेले काय आहेत? संस्कार आहेत. म्हणजे अ, काही तुम्हाला ह्याचं एक उदाहरण दिलं ह्यांनी इथे, की त्यांनी काय दिलंय, की सज्जन माणूस पण 40 वर्षानंतर किंवा 41 वर्षानंतर काही साठी बुद्धी नाठी म्हणतो आपण किंवा 40 वर्षानंतर पण बाहेरच्या गोष्टीकडे कधी-कधी अट्रॅक्ट होतात मनुष्य. तर त्याला काय, की त्यांच्याकडनं पण चूक होते किंवा घोडचूक होते. हं. आणि का तर ह्याचं उदाहरण काय, की ह्याचं शास्त्रज्ञाकडे ह्याचं काही उत्तर नाही. ते काय म्हणतात, की अबोध मनामध्ये जेव्हा काही गडबड होते किंवा अबोध मनामधले काही पूर्वीचे संस्कार उफाळून येतात, तेव्हा काय म्हणतात, की हे अशी काही गोष्टी घडून जातात आपोआपच. आणि काय असतं, की निसर्गदत्त सुसंस्कृत किंवा संस्कृत अशा काय प्रबळ प्रवृत्ती काय करतात, ह्या अबोध मनामध्ये नांदत असतात. अबोध मन कसं आहे, की सर्व अवांछनीय, धोकादायक इच्छा, आवेग दडलेले असतात. अबोध मनामध्ये काय असतात, की आपले जे आपल्या इच्छा, आकांक्षा त्या जबरदस्त अर्ग आहे, पण समाज त्या मान्य नाहीयेत किंवा समाजात त्या गोष्टींना मान्यता नाहीये. त्यामुळे आपण त्या अबोध मनामध्ये दडपून टाकलेल्या असतात. मग अशा कितीतरी अवांछनीय धोका, मग तुम्ही अशा पण असू शकतात, की थ्रिलर मूव्हमेंट्स असू शकतात. तुम्हाला बंजी जंपिंग करायचंय, तुम्हाला ट्रेकिंग करायचंय किंवा तुम्हाला हे करायचं रिव्हर राफ्टिंग करायचंय. अशा सुद्धा इच्छा असू शकतात त्या. की काय असतात, की त्या दडपलेल्या असतात, की वेळेअभावी, प्रसंगाअभावी, पैशाअभावी, कधी-कधी तुम्हाला फॉरेन ट्रिप करायच्या असतात. अमेरिकेला जायचंय, इंग्लंडला जायचंय, आयफेल टॉवरवर चढायचंय, ताजमहल बघायचंय. अशा मोठमोठ्या इच्छा असू शकतात तुमच्या आणि कदाचित तुम्हाला पैशाअभावी, वेळेअभावी तिथे जाणं शक्य नाही. मग अशा वेळेस तुम्ही त्या दडपून टाकता इच्छा. तर 2च मिनिटं. हॅलो, लेक्चर चालू आहे मॅडम. परत करू? आपलं हे जे काही आहे, मी आता तुम्हाला जे सांगितलं, की ह्या सगळ्या अवांछनीय इच्छा किंवा आवेग काय असतात, की आपण काय करतात, मग त्या कुठल्याही भावना असू शकतात. म्हणजे ज्या धोकादायक पण असू शकतात किंवा ज्या समाजमान्य नाहीत अशा पण भावना असू शकतात आणि त्यामुळं काय होतं, की ह्या कधी-कधी उफाळून येतात. आणि मग काय होतं, की असल्या हे ज्या अबोध मनात दडपलेल्या भावना कधी हिंसक रूप घेऊन बाहेर पडतील, हे काय होत नाही आपल्याला सांगता येत नाही. म्हणून यासाठी आपल्याला काय केली पाहिजे, सतत योग साधना केली पाहिजे. आणि सतत काय पाहिजे, ईश्वराला चिटकून राहिलं तर काय होईल, की सात्विक भावनांची प्रवृत्ती वाढेल. आणि आपणच ह्यातूनच काय होईल, सात्विक भावना वाढल्या, की आपोआपच तामसिक आणि राजसिक भावना कमी होतील आणि काय होईल, की आपल्याला ह्या हिंसक प्रवृत्तीपासून आपण वाचू शकतो. आणखीन काय आहे? आणि हे अजून मानसिक विकृतीचं कारण काय असू शकतं, की सगळ्या मानसिक विकृतीचं कारण अबोध मन आहे बऱ्यापैकी. कारण काय असतं, की तुम्ही 5 वर्षापर्यंत लहानपणापर्यंत तुम्हाला जे काही अनुभव आलेले आहेत, तर असं झालं म्हणजे असं घडू शकतं आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही काय करता 5-6 वर्ष, 10 वर्षापर्यंत काय अबोध मनामध्ये तुमच्या ह्या जाऊन बसतात.
आणि त्या मानसिक विकृतीचं काय होतं, की कधी-कधी मग तुमच्यावरती म्हणजे लहानपणी कदाचित रेप झालेला असेल किंवा कुणी नीट वागलेलं नसेल किंवा कुणाविषयी वाईट अनुभव असतील किंवा तुम्हाला वाईट अनुभव जास्त आले असतील, तर हे सगळे काय होतात, की त्या अबोध मनात जाऊन बसतात आणि काय होतं, की समाजाकडे बघायचा दृष्टिकोन किंवा तुमचा त्याच्याकडे बघायचा दृष्टिकोन बदलतो आणि कधी-कधी खूप वेळ जर दडपून राहिल्या ह्या भावना, तर ह्याचं मानसिक विकृतीत रूपांतर होण्याची काय असते, शक्यता दाट असते. आणि काय होतं, की त्यामुळं कार्ल युंग हा काय होता, की फ्राइडचा शिष्य आहे कार्ल युंग म्हणून. तो काय म्हणतो, की आता सिग्मंड फ्राइडचं सगळ्यात महत्त्वाचं काय त्यांचं म्हणणं होतं, की सिग्मंड फ्राइड नुसार, की आबोध मनामध्ये जास्ती करून कामवासना असतात. हां, तर असं सिग्मंड फ्राइडचं म्हणणं असतं. पण कार्ल युंग म्हणून हा सिग्मंड फ्राइडचा विद्यार्थी आहे. तो काय म्हणतो, की तर जीवनदायी प्राणशक्ती पण कशी असते, की अबोध मनामध्ये असते. तो म्हणतो, की फक्त कामवासनाच दडलेली असते असं नाही. तर अबोध मनामध्ये जीवन जगण्यासाठी लागणारी प्राणशक्ती पण काय आहे, की ही अबोध मनामध्ये दडलेली आहे. आणि भारतीय ऋषींच्या मते काय आहे, की अबोध मनामध्ये गतजन्मीचे संस्कार बद्ध असतात. अशा प्रकारे काय होतं, की म्हणजे आपण जे कर्मफल केलेली आहेत, आपण जे कर्म भोगलेले आहोत किंवा आपली जी कर्म राहिलेली आहेत, त्याचे कर्मफलरूप जे काही संस्कार आहेत, म्हणजे आपण जाती, आयु, भोग आपण म्हणतो, की आपल्या कर्मफलानुसार आपल्याला आयुष्य मिळतं, आपल्याला भोग मिळतात. आपल्याला हे तर आपलं सगळं कसं आहे, हे कर्मसंस्कारावरती आपलं पूर्ण शास्त्र अवलंबून आहे. तर आपण जे काही चांगले वाईट कर्म करतो, त्याची फळं काय असतात, की ती फळं आपल्याबरोबर येतात. कधी ना कधीतरी जरी ह्या जन्मी नाही, तरी पुढच्या जन्मी आपल्याला ते कर्म फेडावीच लागतात. त्याचे काय असेल तर त्याचे कन्सिक्वेन्सेस भोगावेच लागतात. हं. असं आपण काय म्हणतो, की आपलं भारतीय ऋषींच्या मते अबोध मनामध्ये काय असतं, की तर गत जन्मीचे संस्कार काय असतात, बद्ध असतात. म्हणजे समजा जर तुम्ही प्रत्येक जन्मामध्ये जर तुम्ही योगासाठी किंवा मोक्षासाठी प्रयत्न करताय, तर आपोआपच तुम्हाला काय होणार, की पुढच्या जन्मी तुम्ही जिथं योगा बंद केला तिथूनच म्हणजे जिथं तुम्ही संस्कार ठेवले होते तिथूनच योगाची परत सुरुवात होणार. तिथून पुढे तुम्हाला काय असे कितीतरी जन्मामध्ये जेव्हा तुम्ही प्रयत्न करसाल, तेव्हा तुम्हाला कधी ना कधीतरी मोक्ष मिळतो. का? तर ते गतजन्मीचे जे योगाचे भाव आहेत किंवा योगाचे संस्कार आहेत, तुमच्या हे मनावरती झालेले असतात आणि त्याची आठवण तुम्हाला पुढच्या जन्मी आपोआपच होते. ते कारण त्याचे संस्कार काय होतात, की अबोध मनामध्ये दडून बसलेले असतात. हं. आता आपण हे काय बघितलं, की सर्वात पहिला भाग बघितला, की आपल्या मनाचे 3 भाग बघितले आपण. आता हे तुम्हाला मनाचे जे 3 भाग बघितलेत, हे तिसऱ्या पार्टमध्ये तिसरं जे मॉड्यूल आहे आपलं, त्याच्यामध्ये प्राचीन अ, गोष्टींनी सांगितलेले मन आणि पाश्चात्य किंवा आत्ताच्या नवीन गोष्टींनी सांगितलेलं मन, हे वर्णन करा तिसऱ्या मॉड्यूलमध्ये येतंय. तेव्हा ही सिग्मंड फ्रॉइडची जी मनाची थेअरी आहे, अबोध मन, सुप्त मन किंवा ही जागृत मन, ही थेअरी तुम्ही तिथे पण लिहू शकता. ती परत नाही शिकवणार मी तुम्हाला. हां, परत तिथे मी तुम्हाला प्राचीन ऋषीनुसार जे सांख्य दर्शनानुसार असेल किंवा वैशेषिक दर्शनानुसार मन म्हणजे काय? किंवा मग चार्वाक दर्शनानुसार काय? हे सगळं सांगेन मी तुम्हाला. पण आता हे थेअरीमध्ये सिग्मंड फ्राईडची थेअरी मी परत तुम्हाला सांगणार नाही त्यावेळेस. तर त्यावेळेस तुम्हाला मी फक्त नुसतं एका वाक्यात सांगणार, की सिग्मंड फ्राईडचे जे मनाचे प्रकार जागृत मन, अबोध मन त्यांनी ती थेअरी मांडली. मनोविश्लेषणात्मक थेअरी म्हणून. तर ती तिथं पण तुम्ही लिहू शकता. आता अजून सिग्मंड फ्राईडने काय सांगितलं, का तर व्यक्तिमत्त्वाच्या थेअरी सांगितल्या त्यांनी. पर्सनॅलिटी, पार्ट्स ऑफ पर्सनॅलिटी सांगितले. मग त्यांनी पार्ट्स ऑफ पर्सनॅलिटीचे काय भाग केले, तर त्यांनी ईद किंवा इदम म्हणून एक भाग केला. नंतर दुसरा भाग काय केला, अहम किंवा इगो म्हणून एक भाग केला आणि परमअहम म्हणजे काय, सुपर इगो. आता लक्षात ठेवा, की तुम्हाला इदम म्हणजे काय, की तुम्हाला ज्या गोष्टीतून सुख वाटतं, प्लेजर मिळतो, आनंद मिळतो, त्या सगळ्या गोष्टी इदम करायला प्रवृत्त करतात. इदम हा भाग जो आहे आपल्या व्यक्तिमत्त्वातला, पर्सनॅलिटीतला, तो काय करतो, की तो भाग आपल्याला जे काही प्लेजरेबल किंवा जे काही ज्या गोष्टीतून आनंद मिळतो, मग तो काही विचार करत नाही. तो आनंद मिळवण्यासाठी सारासार विवेक बुद्धी किंवा काही नाही म्हणजे कामवासना जागृत झाली ती भोगायचा प्रयत्न कर. तहान लागली लगेच पाणी प्यायचं, की लगेच तुम्हाला काही गोड खाऊ वाटलं, की खायचं. लगेच तुम्हाला तुम्हाला जे काही आता ही वस्तू मला हवीशी वाटली तर लगेच विकत घेणे. तर हे सगळं काय करतं इदम प्रवृत्त करतं. जे काही ज्याच्यातून तुम्हाला टीव्ही बघावा वाटला 3-3 तास,
मूवीला जाऊ वाटलं, तर हे जे काही तुमच्या इच्छा, आकांक्षा किंवा तुमचं प्लेजर तुम्हाला ज्यातून आनंद मिळतो, एखाद्याला पुस्तक वाचण्यात आनंद असेल, तर पुस्तक वाचण्यासाठी तो त्याला प्रवृत्त करेल. असं हे सगळं काम काय करतो? इदम करतो. इदम त्याच्यामध्ये काहीही वापरत नाही. फक्त आनंद मिळवायचा ना घ्या. मग तो ओरबडून घेतोय का कशाने घेतोय ह्याच्यामध्ये इदम अजिबात नाही. तुम्हाला पाहिजे ना प्लेजरेबल तर तुम्ही घ्यायचं. मग त्याच्यामध्ये इदम कसलीही सारासार गोष्टीचा विवेक, गोष्टीचा विचार करत नाही. त्याच्या विरुद्ध अहम कसा आहे? आता अहमच्या आधी परमअहम बघू आपण. तर परमअहम कसा असतो? तर परमअहममध्ये सगळ्या आयडिओलॉजिकल गोष्टी असतात. हं. सगळ्या आदर्श नीतिमूल्य. म्हणजे तो अजिबातच आपल्या आदर्शाला कॉम्प्रोमाईज करायची तयारी नसते परमअहममध्ये. सगळे जे काही आदर्श विचार आहेत, आदर्श संस्कार आहेत, आदर्श सगळ्या आदर्श गोष्टी ह्या परमअहममध्ये इन्क्लूड असतात. आणि इदममध्ये सगळ्या प्लेजर आणि ह्या दोघांचा समन्वय किंवा ह्या दोघांच्यावरती कंट्रोल ठेवायचं काम कोण करतं? अहम किंवा इगो करतं. हं. कारण ह्या दोघांच्या खेचाखेचीतून मध्यम मार्ग काढून तर मग आता ह्याच्यामध्ये आपण एक उदाहरण देऊ शकतो इदम, अहम आणि परममध्ये. आता बघा पाणी आहे, वॉटर बॉटल आहे. त्याच्यामध्ये 2च घोट पाणी आहे. हं. आणि मला तहान लागली आहे. तर मी काय करेन, की ते 2 घोट पाणी मी पिऊन टाकेन. कारण का? तर इदम मला सांगतो, की तुला तहान लागली आहे, तुला तहान भागल्याशिवाय आनंद मिळणार नाही. तर तू पटकन काय कर, पाणी पी. पण त्याच वेळेस काय समजा माझ्या शेजारी एक माणूस मरणासन्न अवस्थेत आहे आणि त्याला पाण्याची खूप गरज आहे. हं. आता मी जरी मला तहान लागली असली, तरी मी अजून थोडा वेळ थांबू शकतीये. म्हणजे ती पाणी लगेच जरी नाही मिळालं, तरी मला चालतंय. मग अशा वेळेस आदर्श मन काय म्हणतं किंवा परमअहम म्हणतं, की नाही, की बाबा तो माणूस मरणासन्न अवस्थेत आहे. तू अजून थांबू शकते, तर तू ते पाणी त्याला पाज. हे मला काय सांगतं? परमअहम सांगतो. हं. तर मग इदम मात्र काही कंट्रोल नसतो. तो विचारच करत नाही ना. तो पाणी पी म्हणून सांगतो. कारण तुला तहान लागली तर तू पाणी प्यायला पाहिजे. त्याशिवाय तुला तहान भागल्याशिवाय तुला आनंद मिळणार नाही. आणि तेच मला आदर्श मन इहम, परमहम काय सांगतो, की नाही. तो मरणासन्न अवस्थेत आहे. तू अजून थोडा वेळ थांबू शकते. तू त्याला पाणी पाज. मग ह्याचा दोघांचा कंट्रोल इगो करतो. इगो निर्णय घेतं. हं. इगो काय निर्णय घेतं, की नाही आता सध्या ही थांबू शकते पाण्याविना आणि त्याची गरज जास्त मरणासन्न अवस्थेतल्या माणसाला आहे. तर मी त्याला पाणी दिलं पाहिजे. हं. ही गोष्ट काय करतं ते इगो ठरवतं. कारण का इगो काय करतं, की प्रत्येक वेळेस जर तुम्ही समजा इदमला दाबत गेलात, प्रत्येक वेळेस जर इदमला प्लेजरेबल गोष्टी मिळू दिल्या नाहीत, तर कधी ना कधी तर इदम काय करेल उफाळून येईल. आणि प्रत्येक वेळेस जर परमअहमला दाबलं आणि इदमला सगळ्या गोष्टी एन्जॉय करू दिल्या, तर काय होईल, की परमअहम दाबला गेला, तर तो ना कधी ना कधीतरी उफाळून येईल. तर दोघांचं मध्य म्हणजे ज्या गोष्टीमुळे कुणाला त्रास होणार नाही, अशा वेळेस इदम काय अहम काय करतं, की इदमला आनंद घेऊ देतं. म्हणजे माझ्या आनंदाने आता मी बासुंदी खाते, तर माझ्या आनंदाने कुणाला त्रास होणार नाहीये. हं. तर मग माझा अहम म्हणतो, "ठीक आहे बाबा, तू आनंद घेतोय तर घे इदम. पण माझी आता समजा उद्या परीक्षा आहे आणि जर मी आज टाईमपास करत बसले, मी टीव्ही बघत बसले, मी मूव्ही बघत बसले, तर अहम काय करतं, की इदमला आनंद मिळू देत नाही. इदमला म्हणतं, "उद्या परीक्षा आहे, तर तू अभ्यास केला पाहिजे." मग त्याला प्लेजरेबल गोष्टीतनं कंट्रोल करून तो अभ्यासाकडे परावृत्त करतं. तर मग जिथे पाहिजे तिथे आनंद घेऊ देणे आणि जिथे पाहिजे तिथे कंट्रोल करणे. हं. हे काम कोण करतं? अहम करतं. कारण का? तर परमअहममध्ये आदर्शमध्ये कळतं, की बाबा नाही उद्या माझी परीक्षा आहे, तर आयडिओलॉजिकली किंवा आदर्शरित्या मी काय केलं पाहिजे? घरी बसून अभ्यास केला पाहिजे. आणि मग ते इगो काय करतं, की त्यावेळेस इदमला गप्प बसवतं आणि परमअहमचं ऐकतं. पण ज्यावेळेस काही गोष्टींमध्ये, की बाबा ठीक आहे माझ्यामुळे कुणाला त्रास होणार नाही, अशा वेळेस इदम काय करतं, की त्याला प्लेजरेबल गोष्टी मिळू देतं. इदमला ठीक आहे बासुंदी खायची पिऊन पिऊन घे बाबा. पाणी प्यायचंय, पिऊन घे. हिंडायला जायचंय, वॉकिंग करून यायचंय, करून ये. तर काही गोष्टींमध्ये ते इदमला एन्जॉय करू देतं, काही गोष्टींमध्ये ते परमअहमला एन्जॉय करू शकतं. पण दोन्हीवरती कंट्रोल कोणाचा असतो, की अहमचा असतो. आलं का लक्षात? की थोडक्यात काय म्हणजे इदम हा व्यक्तिमत्त्वाचा काय पूर्णपणे अबोध असा भाग आहे. अबोध म्हणजे काय? अबोध मनासारखाच हा अबोध भाग आहे. आणि निसर्गसिद्ध ज्या प्रवृत्ती आहेत, की सहज प्रवृत्ती म्हणजे तहान लागणे, भूक लागणे, मलमूत्र विसर्जनाचे वेग येणे किंवा एखाद्याविषयी प्रेमाची भावना उत्पन्न होणे, अफेक्शन होणे, दया होणे, ह्या सगळ्या निसर्गाच्या सहज प्रवृत्ती आहेत. हां?
आणि ह्या काय आहे की ह्या उपजत प्रेरणांच्या समुच्चयाला फ्राइडने काय म्हटलं की इदम म्हटलेले. आणि या सर्व निसर्गदत्त सहज प्रवृत्तीमुळे काय होतं की व्यक्ती कार्यप्रवृत्त होत असते. आपल्या शरीरात काय आहे की धारणेचे संबंधित तहान, भूक, काम प्रेरणा, विनाशक प्रवृत्ती या सर्वांचा समावेश कशामध्ये होतो? इदममध्ये होतो. हं. आणि इदम कसं असतं की हे सर्व प्रयत्न किंवा सुख काय आहे की समाधान प्राप्त करून घेण्यासाठी इदम कार्य करत असतं. आपल्याला जे काही सुख, समाधान, आनंद मिळण्यासाठी करणार आहे, मग त्यासाठी तो काही विचार करत नाही सारासार विवेक बुद्धीचा. त्याला वाटलं ना आनंद घ्यायचा आहे, तर चला कामाला लागा, असं असतं इदमचं. हं. आणि काय वाटेल तरी झालेल तरी चालेल, पण मला हे सुख आहे व हे समाधान काय आहे, मला मिळालंच पाहिजे, अशी त्याची काय असते, प्रवृत्ती असते. आणि त्याचं फक्त एकच काम आहे, ते म्हणजे काय सुख किंवा समाधान मिळवणं. आणि हे त्याचं सगळं प्रिन्सिपल कुठल्या प्लेजर म्हणजे आनंद मिळवणं, ह्या एकाच गोष्टीवरती त्याचं कार्य काय असतं, एकाच प्रिन्सिपल, एकाच तत्वावरती त्याचं हे काम चालू असतं आणि हे सगळं अबोध मनाच्या पातळीवरच ह्या इदमच्या क्रिया सगळ्या घडतात. आता व्यक्तिमत्त्वाचा दुसरा भाग म्हणजे मी तुम्हाला सांगितलेला इगो. ह्याच्यामध्ये काय सांगितलं मी तुम्हाला, की हा व्यक्तिमत्त्वाचा जाणीव असलेला भाग आहे. व्यक्तिमत्त्वाचा हा दुसरा बोधरूप किंवा विवेकी रूप असतो. ह्यालाच दुसरं नाव काय दिलंय, की बोधरूप किंवा विवेकी भाग असतो हा. हा काय करतो? अबोध अवस्थेवरती नियंत्रण ठेवण्याचं काम करतो. आणि काय असतो, की तो इगोवरती पूर्ण नियंत्रण ठेवतो. म्हणजे जरी निसर्ग सिद्ध सहज वर्तन आहे, तरी पण ते कसं तारतम्य बुद्धीने केलं पाहिजे. समजा आता आपण 5-6 जण आहोत. एकच बॉटल पाणी आहे आणि आपण सगळे ट्रेकिंगला चाललेलो आहोत. तर प्रत्येकाने घोट-घोट पाणी घ्यायला पाहिजे. ही काय आहे सरसर मलाच पाहिजे, मलाच आनंद, मलाच खूप तहान मिळायला लागली आणि मी कुणाला देणार नाही आणि हे सगळं मी पाणी पिऊन टाकणार. का तर मला खूप तहान लागली आणि मला आनंद मिळवायचा आहे. हे असं इदम करतो. पण परमहम त्याला सांगतो, की नाही आपण 8 जण आहोत, आपण एकत्र आलेलो आहोत. एक बॉटलच पाणी सगळ्यांनाच तहान लागली, तर आपण सगळ्यांनी घोट-घोट पाणी घेतलं पाहिजे. आणि हे इगो कंट्रोल करून परमहंसनी जरी निर्णय दिला, तरी इगो काय करतो, की इदमवर पण कंट्रोल करतो आणि ह्याच्यावर पण कंट्रोल करतो आणि आपलं काम करतो, की प्रत्येकाने घोट पाणी करून पण परत ठेवलं पाहिजे पाणी. असं हे काम मॅनेज करायचं काम कोण करतो? इगो करतो. हं. तर थोडक्यात काय आणि इव्हन असं सांगितल्याप्रमाणे, की आपल्याला कधी-कधी काही इच्छा वेड्या-वाकड्या होऊ शकतात. तर त्या इच्छा किंवा त्या समाजाच्या जाणीवेमध्ये आहेत का? सामाजिक मान्यता त्याला आहे का? हे सगळं पाहण्याचं काम कोण करतो? तर इगो करतो. आणि कसं वर्तन करावं समाजामध्ये, कसं करावं? वेड्यासारखं रस्त्यावर नाचलं किंवा काहीतरी काम नसताना नाचलं तर ठीक आहे, गणपती विसर्जनाची मिरवणूक आहे, त्यात तुम्ही नसला. लग्नाची मिरवणूक आहे ना, ठीक आहे. पण इतर वेळेस उगीचच रस्त्यावर नाचत चालला, तर तुम्हाला लोकं वेडं समजून दगड मारतील. तर हे असं वागू नये, ह्याचं काम सांगायचं काम कोण करतं किंवा याचा अंकुश ठेवायचं काम कोण करतं? तर कोण करतं? इगो करतो. हं. आता अहमचं कार्य काय आहे? हे इदमचं कार्य बघितलं आपण. नंतर अहमचं पण कार्य बघितलं आता. अहमचं कार्य काय आहे? रिअलिस्टिक प्रिन्सिपलवर चालतं. रिअलिस्टिक प्रिन्सिपल म्हणजे काय? की वास्तवात प्रॅक्टिकल व्यावहारी लाईफमध्ये काय आहे? ह्या प्रिन्सिपलवरती हे काम चालतं. आणि आता तिसरा घटक कोणता आहे? की परमअहम आहे. ह्यालाच काय म्हणतो आपण? सुपर इगो असं म्हणतो. आणि हे काय असतं सुपर इगो कुठं असतो? सबकॉन्शियसमध्ये काम करतो. आणि हा व्यक्तिमत्त्वाचा तिसरा घटक आहे तो परमाहम आहे. त्याला श्रेष्ठ अहम किंवा सदसद विवेक बुद्धी असे म्हणतात. हां. मग मी तुम्हाला सांगितलं की मगाशी सांगितलं सबकॉन्शियस माइंडमध्ये की सगळ्या प्रेरणा, करुणा, दया, माया, सहानुभूती, आदर्शपणा हे सगळे संस्कार काय सबकॉन्शियस माइंडमध्ये असतात. हं. म्हणजे लहानपणापासून काय होतात की आपली वडील, आई-वडील आपल्यासमोर जे आदर्श ठेवतात, ते आदर्श किंवा आपले टीचर किंवा आपले शिक्षक जे आपल्यासमोर आदर्श ठेवतात किंवा आपण ज्यांना प्रेरणास्थान मानतो, इन्स्पिरेशन मानतो आपलं, त्या व्यक्ती आपल्यासमोर जे काही आदर्श ठेवतात. मग ते पिक्चरमधले असू शकतात, लीडर असू शकतात, लोकमान्य टिळकांसारखे, स्वामी विवेकानंदासारखे, परमहंसांसारखे, अय्यंगारांसारखे हं, किंवा आपल्या योगामध्ये पतंजली ऋषींसारखे. तर त्यांच्यानुसार आपण काय करू शकतो, की त्याच्या हे आदर्श जे आहेत, ते काय सगळे नैतिक शिक्षण किंवा आपण जी काही चांगली पुस्तकं वाचलीत, चांगले चित्रपट बघितलेत, शिक्षक सगळ्या ह्या गोष्टी काय आहेत, काय आयडियल प्रिन्सिपल जे असतात, ती नैतिक ज्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या सदसद विवेक बुद्धीमध्ये असतात किंवा
आपण यालाच काय परमअहम किंवा सुपर इगो असं म्हणतो त्याच्यामध्ये असतात. मग हे काय होतं, की आपण एखादं समजा वाईट काम केलं, तर आपण गिल्ट निर्माण होतो आपल्या मनामध्ये, पश्चात्ताप बुद्धी निर्माण होते. का? तर ह्या सदसद विवेक बुद्धी आपल्याला टोचणी देते आतून, की नाही हे तुझं चुकलं. तर तू माफी माग किंवा परत असं करणार नाही म्हणून सांग आणि ही चूक परत करू नकोस. हे आपल्याला आतून काही ना काहीतरी ती टोचणी लागते आणि मग आपण काय करतो, की आपोआपच आपला काय करतो, की आपण त्या माणसाला माफी मागून ही परत चूक होणार नाही म्हणून सांगून आपण काय करतो, आयडियल प्रिन्सिपलवरती काम करायचा प्रयत्न करतो. सदाचार, नैतिकता, समाज मान्यता, आदर्श वर्तन, कर्तव्य, विश्वास यासाठी काय करतं हे परमअहम कार्य करत असतं. परमअहममुळे काय होतं, की नीतितत्वाची जपणूक होते म्हणजे इथिक्सची जपणूक होते आणि परमअहमची सतत काय असते, अहमवर सत्ता असते. हं. यामधून व्यक्तीचे निरनिराळे आदर्श आकारावे म्हणजे आता थोडक्यात काय, परमअहम काय करतो, अहमवर वरती सत्ता गाजवायचा प्रयत्न करत असतो. कारण का? तर हे आदर्श आहे हे सांगायचा सारखा अहमला, इगोला प्रयत्न करत असतो. कारण इगो इदमला कंट्रोल करतो. तर मग का? कारण त्याला सुपर इगो सांगत असतो, की बाबा हे चुकीचं आहे. तर तू त्याला कंट्रोल कर, इदमला कंट्रोल कर. मग हा इगो काय करत असतो त्याला कंट्रोल करत असतो. हं. अहमचे कार्य कसं आहे, की जाणीवेवरती चाललंय. सबकॉन्शियस माइंडमध्ये जे कार्य चालतं ते ह्या तिन्ही घटकांचा संघर्ष होऊन काम चालतं, की आणि ह्या सगळ्यांना कंट्रोल करायचं काम कोण करतं, की अहम करतो. हां. ईद आणि अहममध्ये तर काय असतो, की नेहमी संघर्ष होत असतो. कारण दोन्ही टोकं आहेत. परमअहम आणि जे ईद आहे, परमअहम आणि ईदमध्ये नेहमी संघर्ष असतो. कारण ईदम कसं असतो प्लेजरेबल प्रिन्सिपलवर असतो आणि परमअहम कसं असतो आयडियलिस्टिक प्रिन्सिपलवर आहे, की आदर्श काय आहे, बरोबर काय आहे, त्याच्या प्रिन्सिपलवर चालतो. तर ह्या दोघींचा समन्वय साधायचं काम कोण करतो, तर परमअहम किंवा सॉरी अहम किंवा इगो करतो. हं. आणि तो काय म्हणतो, की इगो काय म्हणतो, मला माझं समाधान मिळालं पाहिजे आणि परमअहम काय म्हणतो, नाही, हे चुकीचं आहे. तर मग ह्या दोघांचाही जिथं गप्प जिथे कुणाला त्रास होणार नाही अशा ठिकाणी तो काय करतो, इदमला काम करू देतो. इदमला आनंद उपभोगू देतो. आणि पण जिथे काही आयडियलिस्टिकली काही तिथे चुकीचं असेल, तर तिथं काय करतो इगो परमहमला काम करू देतो. आणि अशा तऱ्हेने दोघांचा काय करतो तो समन्वय साधतो. सुपर इगो आणि कशामधला समन्वय साधतो इदम मधला. दोघांच्या मधला काय करतो तो दुवा बनतो आणि जे काही योग्य असेल, जे काही वास्तववादी दृष्टीला धरून, रिअलिस्टिक दृष्टीला धरून योग्य आहे, ती गोष्ट ते दोघांना करू देतो. आता अहम सुरक्षा संरक्षण यंत्रणा म्हणतो आपण. तर अहम म्हणजे काय? आपण बघितलं की इगो. आता सगळं हे काम तर आपलं इगोवर चाललंय. इगो सगळ्यांना कंट्रोल करतोय. की इदमला पण कंट्रोल करतोय, परमहमला पण कंट्रोल करतोय आणि रिअलिस्टिक लाईफमध्ये कंट्रोल करून चालतोय. मग ह्या इगोवरती आपल्या व्यवहारातून आघात होतात आणि मग ह्या इगोला सांभाळण्याचं काम ह्या सुरक्षा यंत्रणा करत असतात आणि त्या सुरक्षा यंत्रणांना नावं दिलीत आपण 8. सॉरी 8 नावं दिली. तर त्या अहम सुरक्षा यंत्रणेला काय म्हणतात? इगो डिफेन्स मेकॅनिझम म्हणतात. आणि ह्याला डिफेन्स करण्याचं काम कारण का त्याला जर कंट्रोल केलं नाही किंवा त्याला जर आपण डिफेन्स केलं नाही, तर तो चांगलं काम करू शकणार नाही. कारण हे दोघांना कंट्रोल करायचं काम महत्वाचं काम त्याच्याकडे आहे. तर काय होतं, की पुष्कळदा काय होतं, की इदम म्हणजे जो आपला प्लेजरेबल गोष्टींना मिळवण्याचा आनंदाचा गोष्ट आहे इदम. तो काय करतो, अबोध प्रेरणांना सरळ मार्ग प्राप्त करणे अहमला शक्य नाही. अशा वेळी काय होते, की मनामध्ये चिंता निर्माण होते आणि त्याला मानसिक वेदना असं नाव दिलेलं आहे. म्हणजे काय, आता कधी-कधी काही-काहींना काय असतं, की एखाद्याला कामवासना निर्माण होऊ शकते, पण ती प्रत्येक वेळेस ती उपभोग घ्यायला मिळेल असं आहे का? नाही. किंवा एखाद्याला सारखंच असं वाटू शकतं. मग ह्या काय होतं, की आपण त्याला काय होतं, की मग ह्या ज्या अबोध प्रेरणा आहेत किंवा ज्या आहेत, त्या काय होतं, की त्या कुठेतरी दाबल्या जातात. त्याला इगो कंट्रोल करत असतो दाबायचा आणि काय होतं, की मग अ, ते सारखं-सारखं कसं होतं, की मग मनामध्ये त्याच्यामुळे आपोआप एक ताण निर्माण होतो. एक प्रकारची चिंता निर्माण होते. कारण दोघांच्यामध्ये संघर्ष चालू असतो. परम मध्ये संघर्ष चालू असतो आणि त्याला इगो पण त्याला काय करतो, की गप्प बसवतो. तर त्यामुळं काय होतं, की आपोआपच काय होतं मानसिक चिंता किंवा काळजी म्हणजे काय असतं, की उदाहरण त्यांनी काय दिलंय, की इदमला वाटत असतं, की एखाद्याला मारावं, थोबाडीत मारावी किंवा मारावं. तर अहमला ते
वाईट वाटेल याच्यामुळे त्याच्यामध्ये काय होते की त्याच्यामध्ये चिंता निर्माण होते आणि इदा आणि परमहम मध्ये काय होतो संघर्ष होतो आणि तो संघर्ष मिटवता मिटवता काय होतं की अहम जो इगो आहे त्याला काय होतो खूप त्रास होतो आणि चिंता निर्माण होते त्यालाच आपण काय म्हणतो की मानसिक वेदना ताण किंवा स्ट्रेस असं आपण त्याला नाव काय दिलंय फ्राईडने दिलेलं आहे आणि या चिंतेतून बचाव करण्यासाठी काय होतं की अहम संरक्षण यंत्रणेचा वापर केला जातो थोडक्यात काय की इदम प्लेजरेबल गोष्टी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतो आणि त्याला परमहम संघर्षाने आडवणूक करत असतो ह्या दोघांच्या संघर्षाला बंद करण्यासाठी काय करत असतं इगो काम करत असतं आणि त्याच्यामध्ये काय होतं की त्याच्यामुळे चिंता किंवा ताणतणाव निर्माण होतात त्याच्यामध्ये इगोवरती आणि काय होतं की मग अशा वेळेस त्याला त्याला डिफेन्स करण्यासाठी अहम संरक्षण यंत्रणेचा वापर करतं आपलं मन किंवा आपलं शरीर तर त्यातलं काय कल्पनारती म्हणजे फॅन्टसी हम्म पहिलं संरक्षण यंत्रणा कुठली फॅन्टसी यंत्रणा म्हणजे की आता तुम्ही विचार करा की एखाद्या गोष्टी आपल्याला आता तुम्ही पिक्चर मध्ये पण पाहता की एखादं असं दाखवतात की आपल्याला सीन आधी दाखवतात आणि नंतर दाखवतात की तो स्वप्नात आहे म्हणून म्हणजे समजा एखाद्याला युपीएससी बनायचंय किंवा एमपीएससी व्हायचंय त्याला एकदम दिसतं की मी कलेक्टर झालोय मी मोठ्या लाल दिवाबत्तीच्या गाडीतून हिंडतोय असं त्याला स्वप्न पडतं कारण तो इतका त्याच्यामध्ये हे झालेला असतो की ते काय होतं की ते स्वप्न पडतं आणि हे ह्याला म्हणायचं की आपण ते मग कधी कधी काही जण तर जागेपणी स्वप्न पाहतात दिवसा पण काही जण स्वप्न पाहतात फॅन्टसी मध्ये मनातल्या मनात आपण विचार करत करत कधी त्या फॅन्टसी मध्ये जातो आपल्याला कळतही नाही आणि जे उद्दिष्ट म्हणजे किंवा जे गोल आपल्याला प्राप्त होत नाहीये असं नॉर्मल लाईफ मध्ये रिअलिस्टिक लाईफ मध्ये हिरो सारखी बॉडी नसते हिरोईन सारखी आपल्याकडे बॉडी नसते किंवा त्यांच्यासारखे कपडे नाहीत मग तसं व्हायचं की मग आपण स्वप्न पाहतो तसं हा तर त्याला काय म्हणायचं की दिवा स्वप्न किंवा ड्रे ड्रीमिंग असं म्हणतो आपण ड्रे ड्रीमिंग म्हणजे हे फॅन्टसीद्वारे आपली इच्छा पूर्ण होते आलं का लक्षात आपली जे उद्दिष्ट किंवा आपलं स्वप्न पूर्ण होऊ शकणार नाही तर ते फॅन्टसीद्वारे किंवा कल्पनारती आपण मराठीमध्ये त्याला काय नाव दिलंय कल्पनारतीद्वारे तर हे काय होतं की फॅन्टसीद्वारे आपलं काय होतं की आपलं काम काय होतं की पूर्ण होतं किंवा आपलं आणि मग आपोआपच काय होतं तो ताण कमी करायचं काम करतं की आपलं गोल साध्य झालंय किंवा फॅन्टसीद्वारे आपला गोल साध्य करतो आपण आणि काय होतं की स्ट्रेस किंवा ताण कमी केला जातो आणि आपल्याला थोडक्यात काय प्रेरणेची प्राप्ती झाल्याचं समाधान किंवा आनंद मिळतो तो फेक असतो आनंद ऍक्च्युली पण आपल्या बॉडीला किंवा आपल्याला तो एक आनंद देऊन जातो आणि आपल्याला ते खरं वाटतं आणि त्यामुळे काय होतं की आपल्या इगोचं संरक्षण होतं दुसरं काय प्रक्षेपण प्रक्षेपण म्हणजे प्रोजेक्शन म्हणजे आता कधी 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 काय बघा आता बघा माझ्यामध्ये बरेच दोष आहेत आता आपलं जगाला दाखवायचं रूप वेगळं असतं आणि आपलं रूप ऍक्च्युली एकांतात असताना रूप वेगळं असे बरीच लोक करतात किंवा कधी कधी आपण लोकांसमोर बोलत नाही त्यांच्या पाठीमागे बोलतो की त्याच्या समोर का नाही बोलला असतो आपण असं म्हणतो त्यात तर म्हणजे त्याला वाईट वाटेल किंवा कधी कधी हिंमतच नसते कुणाची बोलायची कधी कधी आपल्यापेक्षा मोठ्या पदावर असलेल्या माणसाची किंवा स्वतःमध्ये आपल्या काही दोष आहेत आणि ते दोष इतरांसमोर कळाले तर काय होते तर अडचण येऊ शकते किंवा त्रास होऊ शकतो अशा वेळेस काय करायचे स्वतःचे दोष दुसऱ्यावर ढकलून द्यायचे आणि काय करायचे स्वतःची चिंता कमी करायची आता बघा ह्याला उदाहरण काय दिलंय त्यांनी परीक्षार्थी विद्यार्थी आता परीक्षार्थी विद्यार्थी काय करतं पेपर देतो नापास होतो मग तो असा विचार नाही करत सेल्फ अनालाइज नाही करत की त्याच्या स्वतःच्या चुका आहेत ना की त्यांनी लेक्चर अटेंड नाही केले त्यांनी अभ्यास नाही केला त्यांनी नोट्स नाही काढल्या आणि मग त्यामुळे पेपर तो नीट लिहू शकला नाही पण तो स्वतःचे दोष आहेत मग स्वतःचे दोष तर मान्य करायचे नाहीयेत आपल्याला कारण का तर आपल्याला वाईट वाटेल मग आपल्याला मानसिक त्रास होईल पश्चाताप निर्माण होईल गिल्ट निर्माण होईल मग तो काय करतो ते दोष दुसऱ्यावर ढकलून द्यायचं शिक्षकांनी लवकर शिकवलं नाही शिक्षकांनी वेळेवर लेक्चर घेतले नाहीत किंवा मला शिक्षकांनी शिकवलेलं समजलंच नाही किंवा मग ते परत वाचायचा प्रयत्न केला नाही किंवा असं काही म्हणणार नाही तो तर हे सगळं काय तो सगळा राग काय काढून टाकणार किंवा एखाद्या इन्स्टिट्यूटवर काढेल शिक्षकावर काढेल किंवा पेपरच चांगला नव्हता पेपरचे क्वेश्चनच फ्रेमिंग नीट नव्हतं असं काहीतरी कारण तो दोष काय करेल तो दुसऱ्यावरती ढकलून देईल आणि त्यामुळे काय होतं की प्रश्न अवघड आहे किंवा नीट शिकवलं नाही असं म्हणून ते काय कर स्वतःची सुटका करून घ्यायची त्यातून स्वतःच्या ज्या चुका आहेत त्या स्वतःच्या चुका कळूच द्यायच्या आहेत आपोआपच ताण निर्माण होणार नाही आणि काय होईल की आपल्या इगोचं काय होईल संरक्षण होईल ह्याला काय म्हणायचं प्रक्षेपण प्रक्षेपण म्हणजे काय
आपल्या ज्या चुका आहेत त्या दुसऱ्यावर प्रोजेक्ट करायच्या, की त्या दुसऱ्याच्या चुका आहेत म्हणून. त्यांनी केल्या म्हणून मग असं झालं, असं आपण म्हणतो. हं. आता विस्थापन किंवा डिस्प्लेसमेंट. आपण आयुष्यात बऱ्याच वेळा असं करतो, की माझं असं-असं झालं नाही किंवा मला त्यांनी असं वागला, तो तसं वागला म्हणून माझं सिलेक्शन झालं नाही किंवा माझं हे झालं नाही. असं आपण आपल्या चुका किंवा माझ्या आई-वडिलांच्याकडून मला काहीच नीट मिळालं नाही, असं पण म्हणणारी लोकं आहेत. तर हे काय आहे, आपल्या चुका दुसऱ्यांच्यावर ढकलायच्या, प्रक्षेप करायच्या. आपल्या चुका दुसऱ्यावर प्रोजेक्ट करायच्या. त्याला आपण प्रक्षेपण म्हणतो. आता तिसरं काय आहे, विस्थापन किंवा डिस्प्लेसमेंट. आता हे काय आहे, की एखाद्या व्यक्तीवर क्रोध किंवा आक्रमकता व्यक्त करता येत नसेल, तर व्यक्ती किंवा वस्तूवर तो राग काढणे. आता बघा, आपण काय करतो, की ऑफिसमध्ये बॉस आहे किंवा तुम्ही आपल्या म्हणजे नवरा-बायकोचंच उदाहरण घ्या, की ऑफिसमध्ये नवरा काम करून येतो. तिथे तो बॉसवरती राग काढू शकत नाही. मग घरी आलं की बायकोवर राग काढतो किंवा मुलांच्यावर चिड करतो. तर दॅट इज काय, की ह्याला काय म्हणायचं, की डिस्प्लेसमेंट किंवा आपल्यापेक्षा जे प्रबळ शक्तिवान व्यक्ती आहे किंवा फोर्सनी म्हणा, शरीराने म्हणा, ऑथॉरिटीनी म्हणा, मोठी व्यक्ती त्याच्यावरती काय आपण ते काही जरी बोलले तरी आपल्याला गपचूप ऐकून घ्यावं लागतं. आपण एम्प्लॉईज आहोत त्यांचे. कारण आपली नोकरी द्यायची शक्यता असते. मग त्यावेळेस काय आपल्याला तिथं आक्रमकता व्यक्त करता येत नाही किंवा अग्रेसिव्हपणा व्यक्त करता येत नाही किंवा रागाने त्या वस्तूवरती राग काढता येत नाही किंवा रागाने बोलता येत नाही. अशा वेळेस काय करायचं, की तो राग बायकोवर किंवा मुलावर येऊन घरात काढणे. कारण तिथे काढता आला नाही म्हणून तो राग दुसरीकडे कुठेतरी काढायचा. मग त्याच्यामुळे काय होतं, की भावना निचरा होऊन जातो. थोडक्यात काय जी रागाची, क्रोधाची भावना आहे, ती व्यक्त करता आली नाही, ती दडपली गेली. ती घरी आल्यावरती निघाली. म्हणजे ते निचरा झाला त्या रागाचा आपोआपच. आणि अशा तऱ्हेने काय होतं, की विस्थापनामुळे डिस्प्लेसमेंट म्हणजे दुसरीकडेच काढलं गेलं ते. त्याच्यामुळे काय होतं, की आपल्या इगोचं काय होतं, आपल्या अहमचं संरक्षण होतं. नंतर चौथं काय उदात्तीकरण. उदात्तीकरणला इंग्लिशमध्ये सब्लिमेशन म्हणायचं. ह्याच्यामध्ये काय लैंगिकता, आक्रमकता यांचं मूळ स्वरूप काय आहे, समाजात काय आहे, मान्य नाहीये. आणि त्यामुळे समाजाला काय होतं, की स्वीकृत आणि फायदेशीर असा मार्ग स्वीकारला जातो. आता थोडक्यात बघा तुम्ही आता पूर्वीच्या काळी काय होत होतं, की महायुद्ध व्हायची, युद्ध व्हायचे आणि मग कुठला देश श्रेष्ठ आहे असं ठरवलं जातं. आता ऑलिम्पियाड्स होतात, ऑलिम्पिक्स होतात आणि त्याद्वारे प्रत्येक देशाचं वर्चस्व सिद्ध केलं जातं. कारण खेळामध्ये काय असतं, की आक्रमकता दाखवली जाते आणि मग कुणाच्या जिकडे गोल्ड मेडल जास्त आहेत, त्या ठिकाणी काय होतं, त्या देशाला अग्रमान्यता किंवा प्रबलीकरण किंवा सशक्तीकरण आहे असं समजलं जातं. हे असं सुद्धा आपण म्हणू शकतो किंवा अजून काय, की आता आपल्याला समाजाने एक बंधन घालून दिलंय, की बाबा आपले जे आहे, की बाबा आपलं सहचार्य जीवन आहे, की नवरा-बायकोचं, तर त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टींची पूर्ती होते. दोघांना काय होतं, की एकमेकांचा सहकार्य मिळतं, सहवास मिळतो. पुढून आपला समाज काय होतो, की त्याच्यातून आपल्या नवीन समाजाची निर्मिती होते. आणि दुसरी गोष्ट काय, की लैंगिक ज्या भावना आहेत, त्यांचं पण शमन काय होतं, की त्या नैतिक गोष्टीद्वारे होतं. म्हणून काय आहे, की ह्याला आपण उदात्तीकरण किंवा सब्लिमेशन म्हणतो, की जे समाजात मान्य गोष्टी आहेत, त्या गोष्टी करणं. म्हणून आपण ठराविक वयात आल्यावरती लग्न पण करून टाकतो. तर हे पण काय आहे, एक उदात्तीकरणाची गोष्ट, की जे लैंगिक भावना ज्यांचा निचरा आहे, त्या समाज मान्यता असलेल्या गोष्टीद्वारे त्यांचा निचरा करणे. हं. नंतर काय, की प्रतिक्रिया घडण किंवा रिएक्शन मेकॅनिझम किंवा रिएक्शन फॉर्मेशन म्हणतो आपण. तर काय होतं, की ज्या आपल्या मनातल्या भावना आहेत, मग त्या रागाच्या असू देत, क्रोधाच्या असू देत, एखाद्याला मारायच्या असू देत, त्या भावनांचं काय आहे, की त्याला उलट बाणायचं, की उलट गोष्टींनी त्यांना काहीतरी बाणून टाकायचं. कारण तिथं काय आहे, समाजात ती गोष्ट मान्य नाहीये. म्हणजे आता आपल्याला एखाद्याशी प्रेम उत्पन्न झालं, तर तिला बहीण किंवा भाऊ म्हणून असं उदाहरण दिलंय त्यांनी इथे. म्हणजे आता समजा आपल्याला वाटलं, की आपल्याला एखाद्याविषयी अफेक्शन निर्माण होतं किंवा क्रश निर्माण होतं, तर आपण काय करायचं, तिला बहीण किंवा भाऊ म्हणून टाकतात. आणि मग काय होतं, आपोआपच त्या भावनेचं काय होतं, की म्हणजे भावनेचं काय होतं, की ती भावना निघून जाते. रिएक्शन वेगळी येते. कारण नातं बदललं, की भावना पण बदलतात. मग त्याच्यामुळे काय होतं, ह्याला आपण प्रतिक्रिया घडण म्हणू शकतो किंवा एखाद्या वेळेस राग आला, तर आपण उलटे अंक मोजा म्हणून सांगतो, की बाबा 100 पासून 10 पर्यंत अंक मोजा आणि मग काय होतं, की आपण त्या ठिकाणावरून राग आलेला कधी-कधी उठून पण जातो. थोडा वेळ घेतो आणि तो वेळ काय करतो, की आपल्याला मदत करतो, की आपली जी रिएक्शन होणार आहे त्यावेळेस फटकन, प्रतिक्रिया जी होणार आहे ती रिएक्शन स्टॉप व्हायला किंवा आपल्याला मध्ये
वेळ मिळतो आणि वेळ मिळाल्यावर काय होतं, की आपला राग आपोआप हळू-हळू कमी येतो आणि हळू-हळू कमी झाला, की आपली बघायची दृष्टी पण बदलते. कधी-कधी समजा आपण त्या माणसाच्या जागी असं समजून विचार केला, तर कदाचित दृष्टिकोन पण बदलतो आणि त्या माणसाचा राग कशामुळे आहे आपल्याला हे पण कळतं. कधी-कधी मग त्याच्यामुळे आपलं वागणं बदलतं, रिएक्शन्स बदलतात. तर ही प्रतिक्रिया घडण झाली. हे प्रतिक्रिया घडण्यामुळे पण काय होतं, की आपल्या इगोचा डिफेन्स होतो मेकॅनिझमचा. नंतर 6वं काय तादात्म्यकरण किंवा आयडेंटिफिकेशन. इथं काय होतं, की आता स्वतःमध्ये आपल्या काहीतरी उणिवा आहेत किंवा कमतरता आहेत आणि त्या कमतरता जरी असल्या, तरी आपण काय होतो, की इतरांच्या आनंदात किंवा सुखात आपण काय होतो, यश किंवा तादात्म्यकरण करतो. आता विचार करा, तुम्ही क्रिकेट बघता सगळेजण. आता त्या क्रिकेटमध्ये विराट कोहली सिक्स मारतो, चौकार मारतो. तिथं तुम्ही काय केलंय? काहीच केलेलं नाहीये तुम्ही. पण तुम्हाला तेवढं तुमच्याकडे हे नाहीये, की तुमच्याकडे तुम्ही क्रिकेट खेळता, पण ते गल्लीबोळात खेळता किंवा डिस्ट्रिक्ट लेव्हलला खेळत असाल, नॅशनल लेव्हलला खेळता. पण इंटरनॅशनल लेव्हलला खेळताना तो विराट कोहली खेळतोय. त्याच्याकडे तुमच्याकडे आहे का तेवढं, की बाबा क्रिकेटमधलं कौशल्य किंवा स्किल? नाहीये. पण विराट कोहलीच्या आनंदामध्ये तुम्हाला आनंद आहे. म्हणजे विराट कोहलीच्या सिक्सरमध्ये तुम्हाला आनंद आहे. कारण का? तर तिथं जरी आपल्यामध्ये कमतरता आहे, उणिवा आहे, पण दुसऱ्याच्या आनंदामध्ये, की आपला भारत जिंकतोय, आपली इंडिया जिंकते आणि ते आपल्या इंडियाला ते रिप्रेझेंट करतायत. तर त्याच्यामध्ये आपल्याला काय असतो, एक आनंद आहे. म्हणजे तर हे असं आहे किंवा आपलं समजा आता तुम्ही मित्र-मित्र आहात आणि तुमचा मित्र खेळतोय दुसऱ्या संघामध्ये. हं. पण तो तुमच्यापेक्षा जास्त चांगला खेळतोय म्हणून त्याला त्या संघामध्ये घेतलं आणि तुम्हाला नाही घेतलं. पण तरी पण तुम्ही आनंदात असता का? कारण तुमचा संघ जिंकला. तर त्या आनंदामध्ये सहभागी होऊन तुम्ही त्यांना पार्टी देता. का? तर तुम्ही त्याच्या आनंदात आपला आनंद मानता. तुम्ही जर इगोची भावना आली, की जिथं इगो येणार तिथं संघर्ष येणार, तिथं प्रॉब्लेम असे तुम्ही हे पण बघितलं, की मत्सर प्रवृत्ती निर्माण होते, की म्हणजे 2 मित्र आहेत आणि त्या मित्रांमध्ये समजा एकाचं सिलेक्शन झालं आणि एकाचं झालं नाही. आणि जर त्याचा इगो अहंकारमध्ये आला, तर काय होतं अशा वेळेस जर तिच्या इगोला आपण त्याच्या आनंदात जर आपण आनंद मानला नाही, आपण सेकंड टाईम प्रयत्न करू बाबा. अजून आपले काहीतरी प्रयत्न कमी काही पडले असं समजून प्रयत्न करू, सध्या त्याच्या आनंदात आनंद मानू. असं जर मानलं नाही, तर तिथे संघर्ष निर्माण होतो आणि तिथं आपल्या इगोला काय होते ठेच पोहोचते आणि आपोआपच मानसिक स्ट्रेस किंवा ताण निर्माण होतो. तर हे इगोला डिफेन्स करण्याच्या गोष्टी आहेत. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी काय करतात आपल्या अहमचं रक्षण करतात आणि अहमचं रक्षण झालं की आपोआपच काय होतं परमअहम आणि इदम या दोघांना कंट्रोल करायचं काम इगो करत असतो. त्याच्यामुळे काय होतं की ह्या सगळ्या गोष्टी कंट्रोल करायला मदत होते. त्यामुळे अहमला डिफेन्स करणं किंवा अहमचं संरक्षण करणं महत्वाचं आहे. नंतर 7वी प्रवृत्ती काय असते? नाकारणे, डिनायल, अस्वीकृती करणे. ह्याच्यामध्ये काय होतात की आता तुम्ही बघता की एखाद्याचा सडन कुणाची तरी घरात डेथ होते. पण ते इतक्या मानसिक आघातामध्ये जातात, की ते माणूस वारलाय किंवा हे मानायलाच ते तयार नसतात. त्यांचं प्रेत पण सोडायला तयार होत नाही. तर हे डिनायल मोडमध्ये जातात एकदम. नाही असं होऊच शकत नाही. असं करूच शकत नाही. कधी-कधी असं आई पण जाते, की बाबा माझं बाळ आहे. जर टीचरनी तक्रार केली, की बाबा तुमच्या मुलाने असं-असं केलं, तर नाही माझा मुलगा असा करूच शकत नाही. हे डिनायल मोडमध्ये जातात एकदम, की बाबा हा डिनायल मोड किंवा एकदम कुठला मानसिक मोठा आघात झाला, संघर्ष झाला, तर आपण काय करतो, की आपण अचानक ती गोष्ट स्वीकृत करत नाही, अस्वीकृत करतो किंवा एखाद्याच्या बाबतीत एखादी गोष्ट घडली ना आपल्याला ऐका, की असं कसं घडलं? असं घडूच शकत नाही. तर हे डिनायल मोडमध्ये जातो आपण. हं. तर काय थोडक्यात काय कधी-कधी एखादी बिकट प्रसंग आला, तर तिथनं आपण पळून पण जातो. त्या गोष्टीला तोंड किंवा आता समजा मला परीक्षा येणार आहे. मला अभ्यास तर केल्याशिवाय पर्याय नाहीये. पण तरी पण आपण पुढे, पुढे, पुढे अजून बघू, अजून 2 दिवसांनी करू, अजून 3 दिवसांनी करू. आपण पलायनवाद करतो. हं. तर का? तर ते परिस्थिती त्यावेळेस आपण काय करतो, तिला पुढे-पुढे ढकलायचा प्रयत्न करतो. आणि उदाहरणामध्ये इथं आपण सगळ्यात महत्त्वाचं हे उदाहरण देऊ शकतो, की जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर आपल्याला कधी-कधी काय होतं, की ते म्हणजे आपल्याला ते जाणीवपूर्वक, सजगतेपूर्वक मानणं अवघड जातं. आपण काय करतो अचानक एकदम डिनायल मोडमध्ये जातो. हं. नंतर 7वं काय आहे, हे 8वं काय आहे, की दमन किंवा सप्रेशनमध्ये म्हणू शकतो आपण. तर सप्रेशनमध्ये काय आहेत, की आपल्या ज्या भावना आहेत त्यांचं स्फूर्ती, भावना, कल्पना ह्यांना काय आहे, की बोध पातळीपर्यंत पोहोचूच द्यायचं नाही. आणि त्या काय करायचं त्यांचा मज्जाव करायचा. म्हणजे आता तुमचा कुठेतरी इन्सल्ट झाला.
तर तो इन्सल्ट काय करतात तुम्हाला, तो किती त्यांना तुमच्या जिव्हारी लागलेला असतो, कोणी अपमान केला तुमचा कोणीतरी एकदम अचानक. तर तो काय असतं की, परंतु तो तुम्ही काय करता, जरी अपमान केला तर तो कधी-कधी गिळून गप्प बसता. आणि तो काय करतो, ती भावना आपण काय करतो की दमन करतो त्या भावनेचं. अपमानाच्या भावनेचं काय करतो, आपलं दमन करतो. कधी-कधी रागाच्या भावनेचं पण दमन करतो. कारण परिस्थिती अशी असते की आपण तिथे राग काढू शकत नाही. कधी-कधी बॉस असतो, कधी घरातील मोठी रिस्पेक्टेबल पर्सन्स असतात. तर अशा वेळेस आपण राग काढू शकत नाही. मित्रामध्ये खूप जवळचा मित्र असला, तरी पण आपण काही-काही गोष्टी त्याला सांगू शकत नाही, की नाही म्हणू शकत नाही. अशा वेळेस काय होतं, की त्या भावनांचं आपण दमन करतो. त्याला आपण काय म्हणतो, सप्रेशन म्हणतो. आणि त्यावेळी काय करायचं, की मग अशा गोष्टींना काय करायचं, की दमन केल्यामुळं काय होतं, की तिथं दुसऱ्या गोष्टी आनंदासाठी करायच्या आपल्या. मग तुम्ही काय करता, की ते अपमान लपवण्यासाठी तुम्ही टीव्ही बघायला जाऊ शकता एकदम अचानक. तुम्हाला जे आवडते. काही-काही जण पुस्तक वाचायला निघून जातात. काही-काही जण शांतपणे त्या ठिकाणावरून थोड्या वेळासाठी लांब निघून जातात. तर त्या भावनांचं दमन करून असं काय करायचं, की आपण आणि त्यामुळे काही चांगल्याच गोष्टींचा विचार मनात आणण्याचा प्रयत्न करायचा आणि अपमान कुठे ना कुठेतरी आपल्या अबोध मनाच्या कप्प्यामध्ये काय करायचा, डोकं काढून बंद करून ठेवतात. कधी-कधी काही जण तर वेळ प्रसंग यायची वाट बघतात, की त्याचा अपमान करायची, की बाबा ठीक आहे, वेळ प्रसंग आला तर मी पण त्याला दाखवीन, की काय आता सध्या मी गप्प बसतो, की अरे नंतर वेळ प्रसंग आला तर मी त्यालाही सोडणार नाही. तोपर्यंत आपल्या भावनांचं काय करतात ते दमन करून टाकतात. हं. तर आता ह्या ज्या पाहिल्या त्या आपण काय पाहिल्या सगळ्या, ह्या मनाच्या काय करणार आहेत, की आपण अहम, इगोच्या काय डिफेन्सीकरण गोष्टी पाहिल्या. आता ह्या सगळ्या ज्या विकासाच्या मनोलैंगिक अवस्था ज्या आहेत ना, त्या विकासाच्या मनोलैंगिक अवस्थांमध्ये तुम्हाला मी सांगितलं, की मागच्या वेळेस सांगताना मौखिक अवस्था, नंतर दुसरी अवस्था गुदावस्था, तिसरी अवस्था शिश्नावस्था आणि चौथी अवस्था सुप्त, पाचवी अवस्था काय लिंगनिष्ठ अवस्था. तुम्ही आता पेडियाट्रिकमध्ये बघितलं असेल लहान मुलांच्यामध्ये, की लहान मुलं आधी काय असतात, की 4थ्या महिन्यात मान पकडायला लागतात. आधी पहिल्या-दुसऱ्या महिन्यामध्ये साधारणतः पहिल्या महिन्याच्या आसपास ते आवाजाकडे लक्ष द्यायला लागतात. डोळ्यात डोळे घालून बघायला, हसायला लागतात, स्माईल करायला लागतात. नंतर 4थ्या महिन्यानंतर मान पकडायला लागतात. 6व्या महिन्यात आधाराने बसायला लागतात. 7व्या, 8व्या महिन्यात 8व्या, 9व्या महिन्यानंतर रांगायला लागतात. 1 वर्षानंतर बोट धरून चालायला लागतात. साधारणतः 17-18 महिन्याचे झाल्यानंतर ते विदाऊट आधाराने चालतात. त्याच्यानंतर एक-एक शब्द बोलायला लागतात किंवा 2-2 शब्द बोलायला नंतर वाक्य बनवायला लागतात. ह्या काय झालं डेव्हलपमेंटच्या स्टेजेस झाल्या. मोटार डेव्हलपमेंट म्हणतो आपण त्याला. हं. आपल्या ह्या न्यूरोलॉजिकलचे म्हणजे मोटार आणि सेन्सरी 2 डेव्हलपमेंट असतात. म्हणजे आता ह्या मोटार डेव्हलपमेंट म्हणजे आपल्या ह्या क्रिया करायच्या, ॲक्शन करायच्या म्हणजे 5व्या-6व्या वर्षापर्यंत मुलांच्या पोटांची डेव्हलपमेंट झालेली नसते. त्यामुळे त्यांना लिहायला सांगू नका म्हणतात. आता अलीकडे अ, खूप आधीपासून लिहायला लावतात. म्हणजे नर्सरी, ज्युनियर केजी, सीनियर केजीपासून. तर ते मोटार डेव्हलपमेंट झालेली नसते बोटांची. पण मग त्यावेळेस जर तुम्ही त्यांना लिहायला लावलं, तर चुका होण्याची किंवा त्यांना ताण येण्याची शक्यता दाट असते. त्यामुळे शक्यतो 5-6 वर्षानंतर तुम्ही जेव्हा मुलांची डेव्हलपमेंट, मोटार डेव्हलपमेंट होते, त्याच्यानंतर लिहायला सांगा असं आपण सांगतो. हं. तर तशाच ह्या काय दाखल्यात त्यांनी, की डेव्हलपमेंटच्या स्टेजेस सांगितल्या सिगमंड फ्राईडनी. हं. आणि त्या डेव्हलपमेंटच्या स्टेजेसमध्ये त्यांनी ह्या सगळ्या शॉर्ट नोट्सला विचारल्यात बरं का. ह्या इदम किंवा सुपर इगो, इगो हे शॉर्ट नोट्सला आलेलं आहे. मग त्याच्या आधी हे सिग्मंड फ्राईडची थिअरी काय आहे? किंवा सिग्मंड फ्राईड काय म्हणतो? किंवा हे आपल्याला एनालिसिसचा कुठला शास्त्रज्ञ होता? त्यांनी काय सांगितलं? हे सगळं आपल्याला सांगायचंय. आणि त्याच्यानंतर मग त्याच्या शॉर्ट नोटविषयी काय प्रॉपर सांगितलं ते एका नोट्समध्ये आपल्याला लिहायचं. मग इदमवरती आली आहे टीप, परमअहमवरती आली आहे, अहमवरती आली आहे. नंतर ह्या मौखिक अवस्था किंवा गुदावस्था किंवा शिश्नावस्था ह्या अवस्थांच्या वरती पण शॉर्ट नोट्स आलेले आहेत. आणि सिग्मंड फ्राईडला जेस्टाल्ट सायकॉलॉजी हा म्हणजे 14 मार्काचा पण सिग्मंड फ्राईडचा क्वेशन्स आलेला आहे. आणि त्याला अपोझिट जेस्टाल्ट सायकॉलॉजी म्हणून आलेलं आहे. तर त्यामुळे हा सिग्मंड फ्राईडचा सगळा भाग खूप महत्वाचा आहे. तुम्हाला जर वेळ कमी आहे, तर अशा वेळी तुम्ही काय करायचं, की ऑप्शनला जो प्रश्न आहे, मग तो जो प्रश्न एक प्रश्न तुम्ही जो करणार आहात, तर ह्यामध्ये कसं आहे, की अ, पहिला आदिव्याधी आणि पंचकोश आणि त्याला ऑप्शन काय होता, की आदिव्याधीला ऑप्शन होता, काय बरं ऑप्शन होता पहिल्या ह्याच्यामध्ये आपण काय शिकलो? आदिव्याधीच्या WHO. हां? WHO नुसार स्वास्थ्य ही संकल्पना. हां, शास्त्रीय संकल्पना शिकलो. तर मग अशा वेळेस तुम्हाला अभ्यासाला वेळ कमी आहे. अशा वेळेस तुम्ही जे ऑर क्वेशन्स आहेत, प्रत्येक ठिकाणी ते ऑर आलेले आहेत. अशा वेळेस तुम्ही बाबा ठीक आहे म्हणजे तुम्ही WHO तुम्हाला जर चांगलं जमतं तर तुम्ही ते नीट करा.
म्हणजे हे वाचू नका असं नाही, एकदा वाचून जावा, कदाचित एखाद्या फॉर्मॅट बदलला तर गोंधळ व्हायची शक्यता आहे. पण तुम्ही एक प्रश्न असा खूप चांगला करून जावा की तो तुम्हाला व्यवस्थित येते. मग तुम्ही WHO व्यवस्थित करू शकता किंवा आदी व्याधी आणि पंचकोस्tal पण तुम्हाला जे चांगलं समजलंय अशा वेळेस मग किंवा आता इथे जर सिगमंड फ्राईड तुम्ही नीट केलं तर जेस्टॉल सायकोलॉजीला तुम्ही हे करू शकता. तर ते दोन्ही शिकवणार तर आहेच मी तुम्हाला, पण तुम्हाला जे सोपं वाटतंय, सहज वाटतंय आणि तुम्ही ज्याच्यावर जास्त वेळ देऊन करू, जेव्हा वेळ कमी आहे तेव्हा असं स्मार्ट स्टडी करायचा. तर आता आजचं आपण थांबू. हं? तर उद्या आपण ना त्या अवस्था ज्या आहेत त्या उद्या अवस्था कंप्लीट करू आणि त्याच्यानंतर आपल्याला थोडेसे डिप्रेशन, न्यूरोसिस, सायकोसिस हे 2-4 गोष्टी विचारल्या आहेत शॉर्ट नोट्स मध्ये. ते जे विचारले आणि जेस्टॉल सायकोलॉजी ह्या 2 गोष्टी राहतात आपल्या आणि मग नंतर तिसऱ्या मॉड्यूलमध्ये आपलं आता आधुनिक ह्याच्यानुसार तर मन मी शिकवतीच आहे तुम्हाला. फक्त प्राचीन ह्याच्यानुसार मन काय आहे हे मग मी त्यावेळेस तुम्हाला फक्त सांगेन. मग तुम्हाला त्याच्यातले भेद किंवा त्याच्यावरचे जे प्रश्न आहेत ते आपल्याला मग आपण ते पण डिस्कस करू एका क्वेश्चन मध्ये, एका तासामध्ये. हां?